होता, त्यामुळे चेंबूर बसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा पूर्णपणे लोकशाहीचा घात होण्याचं काम सुरू आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला कलम 19 मध्ये आपल्याला अधिकार दिला आहे की आपण जनतेच्या आवाजासाठी बोलू शकतो, अभिव्यक्ती अधिकार आहे आपल्याला। आणि ही सरकार जी आहे, BJP सरकार आहे, ही आपल्याला घाबरत आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की कुणीही आमच्या विरुद्ध आवाज उचलला नाही पाहिजे। पण आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत, आम्ही थांबणार नाही, आम्ही आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्वांना विनंती आहे की ह्या खोट्या केसाला आम्ही घाबरत नाही आहे, हे लक्षात ठेवा। शासन प्रशासनाला विनंती आहे की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही केसेस करून आम्हाला दबावण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चालणार नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचे कार्यकर्ते आहेत। तर सर्वांना सांगतो की आपण येणाऱ्या पूर्ण जागोजागी EVM मशीन कुठे पण असेल तिथं विरोध करा, कारण सुप्रीम कोर्टामध्ये केस आले, सुप्रीम कोर्टाचं स्वतः जजमेंट आहे की EVM मशीनमध्ये घोळ होतो, स्वतः सुप्रीम कोर्ट आहे। आणि आता ज्या अधिकाऱ्यांनी केस माझ्यावर दाखल केलेले आहे तो अधिकारी तर सस्पेंड होणार हे कन्फर्म आहे, कारण त्या अधिकाऱ्यांनी खोटी केस गुन्हा दाखल करत त्याच्यावरती आता देशद्रोहीचा गुन्हा दाखल होणार। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माझ्याकडे आहे, सुप्रीम कोर्टचे पेपर माझ्याकडे आहेत, त्या पेपरमध्ये सरळ लिहिलं आहे की EVM मशीनमध्ये घोटाळा होतो आणि ह्या सुप्रीम कोर्टाला टाळून त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल काल केलेला आहे। तर अधिकारीसुद्धा हा याच्यावरती सस्पेंड होणार आहे। आणि कृपया करून पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की तुम्ही कोणत्याही प्रेशरखाली काम करू नका, कारण तुमच्यासुद्धा नोकरी धोक्यामध्ये आहेत। सरकारी जेवढे सरकारीकरण आहे ते पूर्ण खाजगीकरण होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियाभरमध्ये खाजगीकरण चालू आहे। तर लोकशाहीचा लोकतंत्राचा घात होण्याचं काम सुरू आहे। तर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकजूट होऊन EVM मशीनच्या विरोधामध्ये लढा दिला पाहिजे। जय भीम मित्रांनो।